या सो मगाशी बघितल्याप्रमाणे आपण लास्ट सेशन मध्ये बघत होतो की डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन आणि फाइंडिंग्स मध्ये सॉरी कशा प्रकारचं डिझायनिंग होतं. मला सांगा, हे सगळं आता डोक्यावरनं जायला लागलंय का फायनली, की ऍटलिस्ट थोडंसं काहीतरी समजतंय असं आहे की मॅडम ठीक आहे, मी प्रयत्न करू शकतो यातलं काहीतरी इनकॉर्पोरेट करायचा. मी तुम्हाला म्हणतच नाही तुमचं 100% काम होईल, पण ऍटलिस्ट तुम्ही मनापासून काम करू शकता याची मला खात्री आहे थोडंसं तरी. आर यू कम्फर्टेबल विथ इट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो आपण ह्याच्यात थोडंसं पुढे जाऊया. डेटा प्रिपेअर करताना ओव्हरऑल काय प्रकारच्या स्टेजेस असतात, तर मगाशी म्हटलं असं की तुम्ही ज्या प्रकारे व्हेरिएबल्स यूज करणार आहात त्याचा डेटा कलेक्ट करणं, व्हॅलिडेट करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर फेज 2 मध्ये तुम्ही तो डेटा एडिट करणं, व्हेरिएबल वाईज तुम्हाला इयर वाईज हवाय का, तुमचं डिपेंडंट व्हेरिएबल काय आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल काय, आणि त्यात नको असलेल्या कोणत्या गोष्टी आहेत. सो या प्रकारे तो क्लीन करणं आणि त्याच्यानंतर तो डेटा कोड करणं ह्या पहिल्या डेटा प्रिपरेशनच्या पहिल्या स्टेज आहेत. म्हणजे मी माणसांची नावं वापरू शकत नाही, म्हणजेच मला माझ्या सॅम्पलला कदाचित सॅम्पल 1, सॅम्पल 2 असं नाव द्यायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे मी मोठी मोठी नावं नाही वापरू शकत. समजा असं म्हणायचंय मला, जुवेनाईल अरेस्ट हॅपन्ड इन 2006 and 7 इन अर्बन सिटीज. सो एवढं मोठं वापरायची गरज नाही मला. सो मला असं म्हणायला लागेल की कदाचित छोटंसं JUV जुव अंडरस्कोर अरेस्टचं ARR डॅश अर्बनचं URB, दॅट मीन्स जुवेनाईल अरेस्ट हॅपन इन अर्बन सिटीज. सो मला डेटा कोड करावा लागतो माझा. जर समजा येस नो आन्सर असतील तर मला तशी वापरता येणार नसतील. सो मी येसला 1 म्हटलं, नोला 0 म्हटलं किंवा नोला 2 म्हटलं, अशा प्रकारे डेटा कोड करून घ्यायला लागतो. सो दॅट मला एक त्याच्यावरती काहीतरी काम करून रिझल्ट मिळवणं शक्य असतं. की 2 म्हणणारे लोक किती आहेत, किती पर्सेंट आहेत, 1 म्हणणारे लोक किती पर्सेंट आहेत, फ्रिक्वेन्सी काय त्यांची, कोणत्या एज ग्रुपमध्ये 2 म्हणणारे लोक आहेत, कोणत्या एज ग्रुपमध्ये 1 म्हणणारे लोक आहेत. वेरॅज बेसिकली त्यांनी म्हटलेलं काय असतं, येस ऑर नो. तसंच जर लायकट स्केल असेल तर लायकट स्केलच्या पहिल्याला 1 नंबर, म्हणजे ते असं असतं ना, स्ट्रॉंगली डिसॅग्री, डिसॅग्री, नॉट ऍग्री, नॉट डिसॅग्री, देन समवॉट ऍग्री आणि त्याच्यानंतर स्ट्रॉंगली ऍग्री. सो या 5 आहेत तर त्यांना 5 नंबर दिले, समजा 1 2 3 4 5 पहिल्यापासून. तर ते 1 2 3 4 5 वापरून आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक वेळी कोणत्या प्रकारचं ते 5, कोणी 1 म्हटलंय, कोणी 2 म्हटलंय, कोणी 3 म्हटलंय, किती लोकांनी 3 म्हटलंय, किती लोकांनी 4, किती पर्सेंट लोक आहेत, कोणत्या एज ग्रुप मधली, मेल फिमेल. सो अशा प्रकारे डेटा कलेक्ट करून तुम्ही तुमचं रिसर्च डिझाईन बनवू शकता. डेटा अनालिसिस जेव्हा तुम्ही क्वालिटेटिव्ह डेटा अनालिसिस करत असता क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये, तेव्हा तुम्ही ते 4 प्रकारे करू शकता. कंटेंट अनालिसिस, नरेटिव्ह अनालिसिस, डिस्कोर्स अनालिसिस आणि ग्राउंडेड थिअरी. याबद्दल तुम्ही वाचून त्याची माहिती मिळवणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की सांगेन, पण जर समजा तसं होत नसेल, आपल्याला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला खाली लिंक दिली आहे, बरोबर ना. तुम्ही स्क्रीनशॉट मारताय तेव्हा तुम्हाला ती लिंक मिळतेय. प्लीज त्या लिंकवर जाऊन याविषयीची माहिती घ्या. ओके. पण मला माहित नाही मला खूप वेळ मिळेल का तुम्हाला हे सगळं सांगण्यात. कारण आपण शिकतोय FC, बरोबर ना. पण त्यातल्या इंटरनल प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला रिसर्च काय असतं हे समजावं, आणि जसं की आपल्याला युनिव्हर्सिटीने सांगितलंय त्याचे नियम पाळले जावेत, आणि अर्थातच आपल्याला योग्य प्रकारे इंटरनल प्रोजेक्ट करायचे म्हणून आपण हे करतोय, हो की नाही. सो तुम्ही जरा जाऊन बघा, आणि समजा ते बघताना तुम्हाला असं वाटलं मॅडम हे नाही लक्षात येते, जरा एक्सप्लेन करा, प्लीज मला विचारा. लेक्चर्स मधला कुठला तरी छोटा भाग बाहेर काढून मी तुम्हाला ते नक्की सांगेन. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये तुम्ही काय बघू शकता, तर जेव्हा स्टॅटिस्टिकल टूल वापरू शकता, तर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक बघितलं तर मेजर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे मीन, मीडियन, मोड, सेंट्रल. मेजर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे असा विचार करा की पर्सेंटेज, फ्रिक्वेन्सी, मग त्याच्यानंतर इंडेक्स, त्याच्यानंतर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे मीन, मीडियन, मोड, मेजर ऑफ डिस्पर्शन ऑर व्हेरिएशन. यात तुम्ही बघू शकता की कुठल्या प्रकारे, म्हणजे किती रेंज आहे त्या डेटाची,
त्याच्यानंतर मीन डेव्हिएशन किती आहे त्याचं, मीडियन डेव्हिएशन किती आहे, या प्रकारच्या गोष्टी. आणि मेजर ऑफ पोझिशन्स म्हणजे रिग्रेशन सारख्या गोष्टी, किंवा रिग्रेशन म्हणण्यापेक्षा क्वार्टाईल्स, पर्सेंटाईल्स जे तुम्ही मॅथ्स मध्ये शिकताय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डेटाला लागू होऊ शकतात. त्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणतात. वेरॅज इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक म्हणजे ज्यातून तुम्ही पॅरामीटर्स एस्टिमेट करता, म्हणजे किती डेली अवर्स झाले, आणि तुम्ही हायपोथेसिस टेस्टिंग करू शकता की डेली अवर्स एक्सरसाइजचे आणि डॉक्टरच्या व्हिजिट यांच्यात संबंध आहे का नाहीये. नाहीये म्हटल्यावर आपलं नल हायपोथेसिस झालं. वेरॅज या दोघांमध्ये संबंध आहे असं कोणत्या प्रकारचं हायपोथेसिस सांगेल? काल आपण बघितलं होतं नलच्या विरुद्ध असणारा हायपोथेसिस, आठवतंय? इट वॉज अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके, सो असा विचार करा की सॉरी, त्याच्यावरून आपल्याला इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक कळता येतात. पॅरामीटर्स एस्टिमेट करून हायपोथेसिस टेस्टिंग करता येतं. मग त्यात काय काय इन्क्लूड होतं? तर कोरिलेशन, क्रॉस टॅब्युलेशन, रिग्रेशन अनालिसिस, फ्रिक्वेन्सी टेबल, अनालिसिस ऑफ व्हेरियन्स, ज्याला अनोवा, अनकोवा असं म्हणतात. मला माहिती आहे आता तुम्हाला यातलं काहीही लक्षात येत नसेल, किंवा असं वाटत असेल हे काय आहे, डोक्यावरनं चाललंय सगळं. पण जेव्हा तुम्ही पहिल्या स्टेजेस खूप नीट कराल, तिथपर्यंत जरी तुम्ही आणून ठेवलं तुमच्या प्रोजेक्टला, या पुढच्या स्टेजेस चांगल्या एसेसाठी, चांगल्या रिसर्च आर्टिकलसाठी शिक्षक तुम्हाला नक्की मदत करणार आहे. ओके, सो आणि आपण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करणार. मी सांगितलं, जे स्टुडंट खूप मनापासून काम करतायत ऑलरेडी, इफ आय एम नॉट रॉंग, त्यांच्यासाठी त्यांचं रेकॉर्ड बाजूला ठेवून त्यांच्यावर फोकस करण्याचं काम सुरू झालंय. सो प्लीज डू दॅट. तुम्ही जे करताय त्याचं व्हॅलिडेशन शिक्षकांकडून ठेवलं जातंय, माझ्याकडून आणि इतर शिक्षकांकडून सुद्धा. ओके, सो नेक्स्ट वन इज, आता आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ डेटा, डिस्क्रिप्शन आणि कशा डिस्क्रिप्टिव्ह डेटा आणि अनालिसिस आणि त्याबद्दल. यानंतर आपण असं येतो की ऑब्झर्वेशन, लिमिटेशन आणि फ्युचर स्कोप. हे सगळं झाल्यावर आपण कशा प्रकारे आपण जो डेटा घेतला, अनालाइज केला, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली मेथोडॉलॉजीतली टूल्स वापरून, त्यानंतर आपल्याला कशा प्रकारे ऑब्झर्वेशन द्यायचे असतात, तर ती 3 प्रकारे ऑब्झर्वेशन देता येतात. नंतर त्याच्यानंतर लिमिटेशन्स, तुमच्या रिसर्च मध्ये काय लिमिटेशन होतं की जे भविष्यात सुधारता येईल, त्यावरही तुम्हाला थोडं सांगायला लागतं. आणि फ्युचर स्कोप काय तुमच्या रिसर्चचा, यात काय एक्सपांड करता येईल हे सुद्धा लिहिता येतं. ओके, ही जी 3 प्रकारची ऑब्झर्वेशन आहेत ती ऑसवर्ल्ड वर्नर आणि मार्क शोफ्ले या 2 सायंटिस्टनी, थिंकरनी दिले, रिसर्चरनी दिले फॉर दॅट मॅटर. पहिलं आहे डिस्क्रिप्टिव्ह ऑब्झर्वेशन. अ रिसर्चर ऑब्झर्व्स अँड नोट्स डाऊन एव्हरीथिंग दॅट ऑफर्स. This can be produce a lot of data, some of which may be relevant, some of irrelevant to study. An example of descriptive observation is noting down the sounds going on in the background when the user testing session is being held. म्हणजे थोडक्यात कुठल्या प्रकारे जेव्हा आपण एखाद्या युजर टेस्टिंग वरती सेशन घेतोय, तर तेव्हा त्या स्टडीमध्ये बॅकग्राऊंड मध्ये काय आवाज चाललेत हे सुद्धा नोट डाऊन करणं, हे ऑब्झर्वेशन नोट डाऊन करण्यासारखं आहे. ओके, दुसरं आहे सिलेक्टिव्ह ऑब्झर्वेशन. मग अशी म्हटलं असं डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्ही सगळी ऑब्झर्वेशन नोट डाऊन करून ठेवता. सिलेक्टिव्ह मध्ये रिसर्चर एका स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीजला ऑब्झर्व करतो. दॅट एक्झाम्पल, द वे each participant navigates the menu on the home page. म्हणजे होम पेजवर असलेला एखादा जो मेन्यू असतो ऍपवरचा, तर तो कशा प्रकारे पार्टिसिपंट वापरतो इतकंच ऑब्झर्व करणं, दॅट मीन्स आपण असं म्हणू शकतो की सिलेक्टिव्ह ऑब्झर्वेशन आहे. फोकस्ड ऑब्झर्वेशन असतं की रिसर्चर फक्त मटेरियल अनालाइज करतं जे त्याच्या रिसर्चसाठी करतो, जे त्याच्यासाठी रिलिव्हंट असतं त्या स्टडीसाठी. फॉर एक्झाम्पल, अ फेशियल एक्सप्रेशन्स अ participant makes when trying to perform a specific task or tracking the gaze of a participant. म्हणजे थोडक्यात त्याला समजा एखादी गोष्ट वाचायला दिलीये, एखादी गोष्ट लिहायला दिलीये, तर त्या पार्टिसिपंटचं एक्सप्रेशन काय होती, त्याने कुठला प्रश्न पहिला लिहायला घेतला,
त्याची काय गेज म्हणजे नजर कुठे गेली. सो ह्या सगळ्या गोष्टी फोकस्ड ऑब्झर्वेशनचा पार्ट होतात. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. याच्यावरून आपल्याला समजतं की बिहेवियर कसं असतं. खूपदा तुम्ही असं बघितलं असेल की बेबी या काळात असं बिहेव करतात. कशावरून ते लक्षात येतं? या प्रकारच्या ऑब्झर्वेशन्स वरूनच लक्षात येतं. किंवा हायकर्स लोक असं असं करतात. कुठल्याही प्रकारे आपण जेव्हा बोलतो की सायकोलॉजिकली इल असलेले लोक, असं आपण म्हणू, माइंड ज्यांना थोडा मेंटल इलनेस आहे, त्यांचे काय ऍक्शन्स असतात, कोणाचं कसं काय ऍक्शन असतं, हे सगळं ऑब्झर्वेशन मधून पुढे येतं. सो ऑब्झर्वेशन, लिमिटेशन आणि फ्युचर स्कोप लिहिण्यासाठी काही टिप्स अशा आहेत की तुम्ही ऑब्झर्वेशन लिहित असताना फ्रेश ती डोक्यात असताना लिहा. जेव्हा तुम्ही ते ऑब्झर्व करता तेव्हा ते कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे ते मनातून गेल्यावर आपल्याला लक्षात राहिलं नाही आणि लिहिलं गेलं नाही असं होत नाही. सो राईट इट वेन दे आर फ्रेश इन द माइंड. जेव्हा इंटरव्ह्यू घेत असता तुम्ही डेटा कलेक्ट करण्यासाठी, तेव्हा तो कम्प्लीट इंटरव्ह्यू आयदर ऑडिओ किंवा व्हिडिओ फॉर्म मध्ये पॉसिबल असेल तर, पण ऑडिओ असेल तर नक्की रेकॉर्ड करून ठेवा. सो दॅट कुठे पॉज घेतला, कुठे त्याचा आवाज वाढला एखाद्या माणसाचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवता येतात. ओके. नेक्स्टली, तुम्ही तुमच्या ज्या नोट्स असतात त्या तुमच्या म्हणजे जसा तुम्ही डेटा अनालिसिस करत राहाल तशा तशा तुमच्या नोट्स प्रिपेअर होत जाऊ द्या. ओके. ते तुम्ही थांबू नका प्रिपेअर करणं. कीप रेकॉर्ड ऑफ टाइम अँड डेट वाईल कीपिंग नोट्स. तुम्ही कुठल्या दिवशी काय नोट लिहिली आहे त्याचं टाइम आणि डेटचं रेकॉर्ड ठेवा. प्रत्येक छोट्या छोट्या डिटेल तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये, लिमिटेशन आणि फ्युचर स्कोप मध्ये नोट डाऊन करा. आणि कुठल्याही प्रकारे जर लिमिटेशन्स असेल किंवा त्याचा जो फ्युचर स्कोप असेल तर तो लिहायला विसरू नका. ओके. आणि मग तुमच्याकडे एक असं चांगलं फ्रुटफुल ऑब्झर्वेशनची लिस्ट तयार होईल, तुमच्याकडे ती तयार होईल आणि मग तुम्ही त्याचा रिसर्च पेपर मध्ये नक्की वापर करू शकाल आणि त्यातून कन्क्लुजन ड्रॉ करू शकाल. सो कन्क्लुजन लिहिताना ती एक ब्रीफ समरी असू द्या फाइंडिंग्सची, त्याचं तुमच्या ऑब्जेक्टिव्हची रिलेशन असावं. तुमचं कन्क्लुजन तुमच्या रिसर्च क्वेश्चनला उत्तर देणारं असावं आणि कुठल्याही प्रकारे नवीन इन्फॉर्मेशन जी वरच्या रिसर्च पेपरमध्ये नाहीये ती तुम्ही कन्क्लुजन मध्ये इन्क्लूड करू नका. ती जी फ्लो मध्ये रिसर्च पेपर मध्ये आलीये तीच तुमच्या कन्क्लुजन मध्येही दिसली पाहिजे. ओके. रेफरन्सेस लिहिताना सगळी इन्फॉर्मेशन, मेथड्स, डेटा, डायग्राम्स, मॅप्स असे जे काही तुम्ही मिळवलेले असेल ते रेफरन्सेस आणि अपेंडायसेस किंवा अपेंडिक्स याच्यात तुम्ही इन्क्लूड केले पाहिजेत. टॅब्युलर फॉर्म मध्ये, नॉन टॅब्युलर फॉर्म मध्ये. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट जी लिहिली आहे, जी मेन्शन केली आहे, तुम्ही जर ग्राफ लिहिला असेल तर त्याचा सोर्स कुठला आहे. जर समजा सोर्स सेल्फ स्टडी असेल तर तोही डेटा अक्युम्युलेटेड थ्रू प्रायमरी सर्वे बाय रिसर्चर, हा तुम्ही डेटा असेल तरी तो लिहिणं प्रत्येक इमेजच्या, प्रत्येक सोर्सच्या खाली गरजेचं आहे. मी सांगेन इमेजेस आता इन्क्लूडच करू नका, पण या तुम्ही ग्राफ इन्क्लूड करू शकता. तर त्याचा सगळ्याचा सोर्स कुठले आहेत ते लिहिणं अतिशय गरजेचं असतं. लिहिताना तुम्ही तुमची अकॅडमिक इंटिग्रिटी मेंटेन करणं गरजेचं असतं. काहीतरी मूर्खासारखं लिहू नका, किंवा मूर्ख म्हणण्यापेक्षा असं आपण म्हणू, हा थोडा हार्श वर्ड आहे, असा विचार करा लॉजिकल आहे का ते. तुम्ही जे जे लिहिलंय ते त्या त्या लेखकाच्या नावाने लिहिलंय का. तुम्ही काही ढापत तर नाही आहात कुणाचं. तुम्ही गुगलवरून कॉपी पेस्ट तर करत नाही आहात ते. याचा पूर्ण विचार करा आणि लिहा. सो पूर्ण रेफरन्सिंग तुमचं असलं पाहिजे तुमच्या रिसर्चला. अपेंडिक्स मध्ये तुम्ही खूप टू डिटेलिंग करून डिटेल्ड असला पाहिजे, जो मेन रिसर्च मध्ये इन्क्लूड करू शकला नाहीत पार्ट. लॉंग मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स, कॅल्क्युलेशन्स, टेक्निकल ड्रॉइंग्स, टेबल्स ऑफ रॉ डेटा. सो हे सगळं तुमच्या अपेंडिक्स मध्ये असलं पाहिजे. हे कंटेंट समराइज्ड असले पाहिजे, त्यांना रेफरन्सेस असले पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक अपेंडिक्स मस्ट बी लेबल्ड अँड नंबर्ड अँड मेन्शन्ड अँड टायटल. म्हणजे प्रत्येक टेबलला त्यातला अपेंडिक्स 1, अपेंडिक्स ए, अपेंडिक्स 1A, A1, कुठेही तुम्ही त्या प्रत्येकाला टायटल दिलं पाहिजे, त्याला नंबर किंवा लेटर असला पाहिजे, योग्य प्रकारे लेबलिंग असलं पाहिजे अपेंडिक्सला. दुसरं, अपेंडिक्स नंबर्स आणि टायटल्स ही लिस्ट करून कंटेंटच्या पेज मध्ये ऍड केली गेली पाहिजेत. हे पेज कव्हर पेजच्या नंतर येऊ शकतं. ओके. जर तुमच्याकडे खूप सारे कंटेंट आहेत तर ते. नेक्स्ट वन इज
Each appendix must be referred to by number or letter at the relevant point in the text. म्हणजे जिथे तो वापरला गेलाय अपेंडिक्स मधला डेटा, तर त्याचं नाव किंवा त्याचा जे नंबर आपण म्हणतोय तो तिथे नोट मध्ये मेन्शन केला पाहिजे. म्हणजे तिथेही रेफरन्स केला पाहिजे की ह्याच्याबद्दल, एखाद्या डेटाबद्दल मी जर बोलतेय की हे अवर्स कलेक्टेड केलेत, हे केले, इतकी सॅम्पल आहेत, तर ती माहिती कुठे आहे, तर अपेंडिक्स A1, अपेंडिक्स C2 याच्यात ती आहे किंवा अपेंडिक्स C मध्ये आहे, हे तिथे मेन्शन केलं पाहिजे रिसर्च पेपरमध्ये. ओके, सो दॅट वॉज अबाउट कन्क्लुजन, रेफरन्सेस अँड अपेंडायसेस किंवा अपेंडिक्स. एक असेल तर अपेंडिक्स, अनेक असतील तर अपेंडायसेस. रेफरन्सिंग कसं करायचं असतं. काहींना आता असा प्रश्न होता की मॅडम आमच्या मोबाईल मधून टाईप करताना आम्हाला रेफरन्सेस टाकता येत नाही, सायटेशन करता येत नाही. मला खरंच खूप वाईट वाटतं, कारण अजून मलाही ती पद्धत सापडली नाहीये. पण जोपर्यंत ती सापडत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळंच्या सगळं टाईप करावं लागणार. दॅट मीन्स सायटेशन तिकडे वरती टाईप करायचं आणि त्याचा रेफरन्स लगेच या फॉर्म मध्ये आपल्याला खाली रेफरन्सच्या लिस्टमध्ये टाईप करायला लागेल. ओके, सो कसा असतो जनरली, तुमचं आडनाव पहिलं येतं आणि मेन नाव जे असतं ते पॉइंट मध्ये येतं. सो मे बी मला म्हणायचं असेल की म्हणजे चव्हाण सुजाता, सो मला असं म्हणायला लागेल चव्हाण S. मग त्याच्यानंतर त्या रिसर्चचं कुठली डेट आहे ती. ओके, 1986, 2000, 2020. मग त्याच्यानंतर रिसर्च पेपरचं नाव. ओके, त्या रिसर्च पेपरचं नाव असेल तर तो कुठल्या रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश झालाय, कोणतं पेज नंबर आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आणखीन त्याच्याविषयीची काही माहिती असेल तर ती सगळी. ओके, उदाहरणार्थ त्याची URL काय आहे, DOI काय, पब्लिशर कोण आहे, ही सगळी माहिती. ओके, तुम्ही जर रिपोर्ट वापरलात तर त्याच्यासाठी सेम पद्धत वापरू शकता. सो मला वाटतं मी तुम्हाला रेफरन्सिंग बद्दल सांगितलंय. आता मला सांगा तुमच्या या विषयीच्या काही शंका आहेत का. मित्रांनो, तुम्ही झोपलात का माझं बोलणं ऐकून. नो मॅम. ओके, सो मला सांगा तुमच्या याविषयी काही शंका आहेत का, की मॅडम हे कसं करणार, कशाविषयी कसं, तुम्ही मला विचारू शकता डेफिनेटली. आहे का तुम्हाला काही शंका. ठीक आहे, सो मी तुम्हाला आज अटेंडन्स शीट आत्ता देतेय, पण असं करीन मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकेन, सो दॅट सगळ्या मुलांनाच देता येईल जे आधीच्या लेक्चरला होती ती पण. आता कमी मुलं दिसतात, चालेल का तुम्हाला तसं करून. येस मॅम. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण असं करू की या लेक्चरचा वेगळा अटेंडन्स देऊ, डोंट वरी, कारण आपल्या FC लेक्चर मध्ये येत नव्हतं. तुम्ही मला बाकी काहीही शंका असली तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही सबमिट कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या 3 दिवसात सांगेन, मे बी सोमवारी किंवा मंगळवारी. विल दॅट बी ओके. तोपर्यंत तुमची सॉफ्ट कॉपी तर रेडी असू शकते. ती प्रिंट करून कॉलेजमध्ये द्यायचे की नाही हे आपल्याला माहिती नाहीये. ते मी प्रिन्सिपल सरशी बोलीन आणि तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देईन. गडबड करू नका. ओके. ओके मॅम. ओके, रेफरन्स अल्फा, येस, गुड क्वेश्चन श्रद्धा. रेफरन्स अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये असले पाहिजे. रेफरन्सिंग करताना तो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला करायचंय. सो ओव्हरऑल असा विचार करा की आपण एक चांगल्या प्रकारची गोष्ट करतो इथे. तुमच्या कॉलेजलाही त्याबद्दल प्रचंड अभिमान आहे तुमचा की तुम्ही एवढे सगळेजण मिळून रिसर्च पेपर करताय. सो आपण एक चांगलं काम करून दाखवूया या सेमिस्टरमध्ये. आणि मला वाटतं तुम्हाला ते नक्की जमेल. या नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्हाला काही शंका नाहीये, मी तुम्हाला अटेंडन्स शीट तुमच्या ग्रुपमध्ये पाठवून देते. ओके. ओके मॅम.